जर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून खाल्ली ना तर जेवणानंतर पण बोट चाटत राहतात बघा, एवढी चविष्ट लागते ही. मग याला बनवायसाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर घ्यायचे 2 मीडियम साईजचे कांदे. कांद्यांना मधून फोडून चांगले भाजून घ्यायचे. कांदे भाजले की गॅसवर ठेवायची एक कढाई, त्यात टाकायचं 1 चमच तेल आणि कापलेल्या शेंगा टाकून द्यायच्या. शेंगा थोड्याशा परतल्या का त्यात टाकायची थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि पाणी टाकून शिजून द्यायचं. आणि हे नक्की ध्यानात ठेवा की आपल्याला शेंगा जादा पण शिजून घ्यायच्या. शेंगा थोड्याशा शिजल्या की एका प्लेट मध्ये काढून घ्यायच्या. आता वाटण बनवायसाठी गॅसवर ठेवायचा तवा, त्यात 1 चमच तेल टाकून खोबरं टाकून भाजून घ्यायचं. खोबरं भाजलं की मिरची, लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. मग तव्यावर टाकायची फुटाणे आणि त्याला पण भाजून घ्यायचं. आता भाजलेला कांदा पण थोडा तेलात परतून घ्यायचा. बरीचशी कोथिंबीर घ्यायची आणि तिला पण थोडं परतून घ्यायचं. आता वाटण बनवायसाठी सगळ्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं बारीक करून घ्यायचं. वाटण तयार झालं की गॅसवर ठेवायची कढाई, त्यात टाकायची अर्धी वाटी तेल. तेल गरम झालं की त्यात हे मसाले टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. आता त्यात शिजलेल्या शेंगा टाकायच्या आणि चांगलं हलवून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि लो टू मीडियम फ्लेम वर चांगलं शिजून द्यायचं. बघा कसली भारी तरी आलेली आहे भाजीला. आता झाली आहे आपली भाजी तयार. तिला गरमागरम लगेच एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं. चपाती, भाकर किंवा भाताबरोबर खाऊन घ्यायचं. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.